अरे यार डोकं किती दुखतंय. रामू, ए रामू इकडे ये ना. हा हॅलो. अरे काय करतोय तू? काय नाही, ते थोडे काम पडले होते ते करत होतो. बरं, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं आणि मी खूप थकली आहे. मला ना एक स्ट्रॉंग अद्रकवाला चहा पाहिजे. पटकन आण, माझं खूप डोकं दुखतंय कारण की. डोकं दुखतंय. हो. बरं ऐका ना, मी दाबून देऊ का तुमचं डोकं? अरे मी तुला चहा आणायला लावला, तू डोकं कशाला दाबतोय? चहा आण आणि गोळी पण घेऊन ये मला मेडिकलवरनं. अहो ऐका ना, हे बघा, मला ना लय भारी डोकं दाबता येतं. अरे तुला नाही बोलली ना एकदा? माझं इथं डोकं दुखतंय, मला चहा सांगितली मी. चहा आण ना तू. आ काय तुझं काम कर. चहा आण पटकन. हा. बावळट कुठला. काम करायचं सोडून दिलं, डोकं दाबतो डोकं दाबतो. काय डोकं दाबतो तू? चांगलं सांगत होतो डोकं दाबून देतो, मी डोकं दाबून देतो, पण नाही, लागली ओरडायला लगेच. यायला. चांगलंय, मी चांगला नौकर भेटलोय, नाही तर त्यांचे कुत्रे पण कोणी हाल खाल्ले नसते. पण आता ना, आता लय डोक्याच्या वरतून पाणी गेलंय. आता एवढे दिवस झाले मी म्हटलं प्रेमा खातीर काही बोलायचं नाही त्यांना, पण ही ना दरवेळेस ऑफिसवरनं आली की ओरडतच राहते माझ्यावर, नुसता राग संताप काढते. आज ना हिचा बरोबर कार्यक्रम फिट करतो मी. आता काही इथं काम करण्याचा लायकीचा नाहीये, पण कमी पेमेंट घेतो म्हणून इथं ठेवलंय मी त्याला कामाला. काय आहे, सध्या माझं पण काम चांगलं चालू नाहीये. ठीक आहे, एवढ्या बजेटमध्ये काम करतो, चांगलंच आहे. आज त्याला जास्तच बोललं गेलं. काम सोडून जायला नको तो. आणि तसंही तो माझ्या चांगल्यासाठीच तर बोलत होता, डोकं दाबून देतो असं. दुसरं काही थोडी ना बोलला तो मला. एक काम करते, त्याला ना सॉरी बोलून देते. ही ना माझ्यावर रोज चिडचिड करते. ऑफिसवरनं आल्यावर मलाच बक 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 करत राहते. ले झालं, हिला कुठं भेटणार एवढा स्वस्त नोकर? आणि ते काय आहे ना, माझं हिच्यावर प्रेम आहे म्हणून मी एवढ्या स्वस्तात तिच्या घरी काम करतोय. पण हिला माझी व्हॅल्यू नाही. आता आता याच्यात ना गुंगेचं औषध टाकलंय मी. आता हिला पाचतो आणि ही मग 2 तास मस्त चक्कर येऊन पडल. मग 2 तासात मला काय करायचंय ना ते करतो मी, आणि त्याचा व्हिडिओ पण काढतो. म्हणजे कसं, रोज 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 ते काम करायला भेटेल मला. तेच करतो आता, हिचे बरोबर लाईट लावतो मी. ते याला सॉरी म्हणायला चालली होती. माझ्याच ताटात खातो आणि मलाच असं करतो का? मुंगीचं औषध. ठीक आहे, येऊ दे याला, मग ते काय करायचं. रामू, हा बोला. मी बेडरूम मध्ये आराम करते, तिकडेच आणून दे मला चहा. बरं बरं ठीक आहे. आणू दे याला चहा, मग बघते. हे घ्या मॅडम. सॉरी बर का, मी तुला तेव्हा जरा जास्तच बोलली. ते काय ना, माझं डोकं खूप दुखत होतं आणि खूप काम होतं ना मला त्याच्यामुळे. अच्छा. ठीक आहे, पिऊन घ्या ना चहा. हा पिते ना मी चहा, प्यायलाच तर मागवलाय. बरं, मी रागाने बोलली म्हणून तू याच्यात काही टाकलं नाही ना? नाही नाही, अहो मी कशाला काही टाकणार आहे मॅडम.
नाही रे, विश्वास आहे तुझ्यावर, असंच मजाक केली मी. बरं जा ना, तू इथं काय उभा आहे? नाही, तुम्ही चहा पिऊन घ्या, मग कपच घेऊन जातो. आणि त्यात काय एवढं, सकाळी आवरला जाईल कप. जाय तू आता, जाय. मी चहा पिते मग. ठीक. पडली असेल बेशुद्ध आता. एक वेळेस जाऊन बघतो. पडली बेशुद्ध. अहो मॅडम, मी हे सगळं केलं नसतं, पण काय आहे, तुम्ही ना कंटिन्यू येऊन मला रागवत असतात, ट्याव करता, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आणि माझं प्रेम आहे तुमच्यावर. मी नोकर असलो म्हणजे काय झालं, मला प्रेम करण्याचा हक्क नाही का? आता मस्त 2 तास मी तुमच्यावर मजा करणार आणि त्याचा व्हिडिओ पण काढेल. म्हणजे कसं, तुम्हाला तो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करायचं आणि परत कार्यक्रम करून घ्यायचा. अरे, अम, मॅडम, तुम्ही बेशुद्ध नाही पडल्या? नाही का? मी तर चहामध्ये हो, माहितीये मला. तू चहामध्ये बेशुद्धीचं औषध मिळवलं होतं. हा, तुला काय वाटलं? तू चहा पाजशील, बेशुद्धीचं औषध देशील आणि मी पिल. सगळं ऐकलं होतं मी तुझं बोलणं. ऐकलं होतं. हो, मी तुला सॉरी बोलायला येत होती, पण शी, कधी वाटलं नव्हतं तू असं काही करशील. मॅडम हे बघा, चुकी झाली. चूक बीक काही नाही. आणि तू जे म्हणतो ना प्रेम प्रेम प्रेम, हे प्रेम बी असं नसतं. प्रेमात कोणी कोणाला बेशुद्धीचं औषध देऊन त्याचा फायदा नाही उचलत, समजलं का? सॉरी हा? मॅडम. काय करणार होता तू? व्हिडिओ काढणार होता? नाही काढ नाही. ना व्हिडिओ. अहो काढ नाही. व्हिडिओ. अहो कुठं व्हिडिओ काढणार होतो मी? नाही नाही, चुकी झाली माझ्याकडनं. चुकी. सॉरी सॉरी. आता तू इथं राहायचं नाही, चल निघितून. अहो, असं काय करताय? असं काय करताय म्हणजे? मग काय करू? घरात साप पाळण्यापेक्षा मी ना घरात कोणालाच ठेवणार नाही. काही गरज नाहीये मला कोणाची. निघितून. अहो, अरे निघ तू. अरे तुझी लायकी नाहीये रे माझ्या घरात राहण्याची. एवढं तुला सांभाळलं. अरे माहितीये तू कमी पैशात काम करत होता, पण तरी पण मी तुला सगळं काही देत होती. घरात जेवण, नाश्ता, माझ्या बरोबरीचं मानत होती तुला. हा, घरातला एक मेंबर मानत होती मी तुला. सॉरी मॅडम, माझ्याकडनं चुकी आणि झाली. तू काय केला? चूक? ही चूक नाहीये. निघितून चल. आणि दिसू नको हा परत. यावेळी तरी तुला मी असं सोडते. पुढच्या वेळी ना पोलिसांना बोलवेन मी आणि तुला ना जेलमध्ये डंबायला लावेल. कसा नोकर ठेवला होता मी, पण त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास केला होता. पण कधी वाटलं नव्हतं तो असं काही करेल.